एव्हरीथिंग इज गॉड्स प्लॅन. आणि आपण जर आपल्या योजनेमध्ये जसं जातो तर मग तिथं असफल होतो. मी माझ्या योजनेमध्ये जर गेलो मी असफल झालो. मी स्वतःच्या योजनेमध्ये जर पडलो तर मी असफल झालो. योजना कोणी बनवली? परमेश्वराने. मी ठरवली का? नाही. माझ्या लाईफमध्ये जर मी आज इथं उपस्थित आहे, मी जर वचन सांगतोय, कदाचित मी काहीतरी दुसरं करत असतो जर मी माझ्या डोक्याने चाललो असतो तर. कदाचित मी ज्या गोष्टीमध्ये पहिलं पडलो होतो मी त्याच गोष्टीमध्ये असतो. मी ज्या गोष्टीमध्ये समजा मी ज्या गोष्टीमध्ये ॲडिक्टेड होतो, मी ज्या गोष्टीमध्ये पण होतो त्याच गोष्टीमध्ये असतो जर मी परमेश्वराचं ऐकलं नसतं तर. आणि जर सगळं भाव त्याच्यावरती टाकलं नसतं तर, सगळं भार चिंता माझी पूर्ण त्याच्यावरती टाकली नसती, जर मी बोललो नसतो की परमेश्वर आहे हे जीवन तुझं आहे, हे शरीर तुझं आहे ना, त्याची ताबा तू घे. पण मग आपण काय करतो? आपण आपलं डोकं चालवतो. आपण नेहमी आपलंच डोकं चालवतो. आपल्याला असं वाटतं की हे योग्य तर आपण ते करतो. पण आपण ते करत असताना परमेश्वराचं नाव घेतो का? की परमेश्वर पिता माझ्या डोक्यात असं असं चालू आहे, मी हे करू का? किंवा हे तुझ्याकडून आहे का? परमेश्वर आपल्याला दाखवेल ना, है ना, की नाही आहे हे माझ्याकडून नाही किंवा हे तुझ्याकडून नाही. देवाची योजना किती मोठी असते आपल्या जीवनामध्ये. आपली योजना आणि देवाची योजना जर आपण कम्पेअर केलं तर देवाची योजना खूप चांगली. कारण की देव जेव्हा यिर्मयाला सांगतो की मी तुला पोटापासून जेव्हा गर्भात होता तेव्हापासून मी तुला ओळखतो सांगितलं यिर्मयाला. का सांगितलं? आपल्याशी बोलतो तिथं. मी तुला घडवण्याचं पहिलं मला माहिती की तुझं नाव काय राहणार आहे, की तू काय करणार आहे. पण आपण त्याच्या योजनेमध्ये पडतो का? आपण पुढे जात असताना जेव्हा आपण बघतो दानियल, दावीद राजाचे जेव्हा आपण बघतो, दावीद काय करत होता? दावीदाला सांगितलं, दावीद स्टोरी इतकी छान आवडते मला. गोल्यातला त्याने हे केलं, हरवलं बिरवलं, तिथपर्यंत त्याला टाइम दिला. 14 वर्ष परमेश्वराची प्लॅन बघा, योजना 14-15 वर्ष दावीदाला बनवूनच घडवलं परमेश्वराने राजा बनवण्यात. कारण की त्याला असं शॉनचा याचा होता तेव्हा निवडलं, समजा 15-16 वर्षाचा होता तेव्हा निवडलं. पण तेव्हा तिथपर्यंत गद्दीवरती बसवण्यासाठी त्याने काय केलं? त्याला तराशत होता. एक टाइम आला त्याने त्याला गद्दीवरती बसवलं. पण तेव्हा पण परमेश्वराची योजना होती की जेव्हा ते तिथं लढाई करत होते तेव्हा तू तिथं जायला पाहिजे. पण तिने कोणाचं ऐकलं? त्याच्या मनाचं. आणि तो तिथे थांबला. आणि जेवढं वर्ष परमेश्वरांनी त्याच्यासाठी घातले, जेवढी मेहनत परमेश्वरांनी त्याच्यासाठी केली की तू राजा बनणार, तुझ्यातून येशू निघणार, तुझ्या याच्यातून, नाही का, म्हणजे त्याची योजना होती. ती योजना झाली सक्सेस. पण मग कुठंतरी तो राजा असताना पाप केलं ना त्याने. हे विचार. तो सांगत होता तिथे लढाई चालू होती, तिथे लढाईत काय नाही केलं त्यांनी? त्याचं ऐकलं, बुद्धी त्यांनी त्याची चालवली. परमेश्वर आपण सांगतो जी योजना मी निवडलेली ते ऐका. कारण की तेच तुमच्या जीवनामध्ये काम करणार. त्याच्यासाठी आपल्याला थांबणं गरजेचं, वाट बघणं गरजेचं. आणि ही स्टोरी आपल्याला ते शिकवते की वाट बघणं किती महत्वाचं. आपण पुढे वाट बघूया. बेतसुदा तळ्याजवळचं पंगू मनुष्य लिहिले, तळ्याजवळचा अपंग मनुष्य असतो. ठीक आहे, तर आपण वचन वाचूया. पहिलं दुसरं वाचा कोणीतरी. हा, पुढं. आता सुरुवातीला इथे स्टोरीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की यानंतर यहूदांचा सण होता सांगितलेलं. ठीक आहे, तेव्हा येशू वर यरूशलेमेस गेला. यरूशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत
बेतसुदा म्हणतात. त्याच्या जवळ 5 पडव्या होत आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असतं, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. आता त्यांचा विश्वास त्या पाणीवरती होता की ते पाणी हललं की तिकडे आजूबाजूचे बसले तर सीन बघा, तिथे आजूबाजूला भरपूर लोक बसलेले, जे लुळे, लंगडे, आंधळे, अपंग आहे, त्यांना त्रास आहे, है ना. जसं एखादा हॉस्पिटलमध्ये बघतो की एखादा डॉक्टरला आपल्याला भेटायचं आहे, पण तिथे सगळे पेशंट आहे, तो डॉक्टर त्याला गोळ्या देणार तेव्हाच तो बरा होणार आहे की नाही. तर तसंच ते पाणीचं होतं. ते पाणी काय होतं, ते जळ जेव्हा जेव्हा 10-10, 15-15, अर्धा तासांनी तिथं बुडबुडे यायचे, जेव्हा त्या बुडबुड्यामध्ये कोणतरी जायचं तेव्हाच त्याला आरोग्य भेटायचं, कारण की त्यांचा तो विश्वास होता की त्याच्यामध्ये देवदूत काहीतरी करायचे, आणि ते पाणी देवदूतांनी आमच्यासाठी दिलेलं होतं, म्हणून ते फेमस होतं त्या जागेवरती, आणि तिथं भरपूर लोक पडलेले राहायचे. ठीक आहे. आता पुढे बघा काय लिहिलेलं आहे. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. किती वर्ष? 38 वर्ष. 38 वर्ष आजारी असलेला माणूस होता. किती वर्षापासून आजारी होता? 38 वर्षापासून. आता त्याच्या पुढे बघा, मी तुम्हाला 38 वर्ष का सांगितलं त्याच्या पुढे तुम्हाला कळेल. काय लिहिलेलं वाचा, 6वा अध्याय काय लिहिलेलं आहे सांगा. आमेन. किती वर्षापासून तो पडलेला होता? 38 वर्षापासून तो पडलेला होता. आज माझं वय 27 वर्ष, मी 27 वर्षापासून पडलेलो आहे. मी 27 वर्षापासून पडलेलो आहे. परमेश्वराची वाट बघतोय, किंवा मी त्या पाण्याची वाट बघतोय की मला त्या पाण्यामध्ये कोण नेणार आणि मी कसं पवित्र होणार. परमेश्वर आपल्याला सांगायचा प्रयत्न याच्यातून हे करतोय. वेळ त्याने 38 वर्ष वाट बघितली ती एका गोष्टीची, की मला कोणतरी येऊन म्हणणार तू बरं होणार. त्याला असं वाटलं असतं, त्याने गिव्हअप केलं असतं, नाही यार नको, परमेश्वराची योजना काही कामाची नाही, मी माझी योजना करतो, मी माझं जातो ना डॉक्टरकडे, मी पाय बी लावून घेतो ना, बरं होऊन जातो ना, मी काहीतरी माझा प्रयत्न करतो ना. मला जर समजा मी जर दारू पितोय किंवा मी जर कोणत्या गोष्टीमध्ये पडलेलं नाही होत राहिलं ना, जाऊ दे ना, मी जशी लाईफ माझी चालू आहे ना, चालू जा ना, काय होत नाही, काही फरक नाही पडत. पण पेशन्स, इथे त्या व्यक्तीचं पेशन्स, तो थांबायची त्याची कॅपॅसिटी किती मोठी होती. 38 वर्ष त्यांनी ते एक आवाज ऐकण्यासाठी थांबलं होतं की मी तुला बरं करतो. आपण तो आवाज ऐकतोय का? आपल्या कानामध्ये तो आवाज येतोय का? आणि जर येतोय तरी आपण नाही ऐकतोय, मग आपण कसे त्याचे लेखन? 38 वर्षापासून तो व्यक्ती तसाच होता. आज आपल्याला असं वाटतं की आपलं वय, आज आपण 50चे झालेलो आहे, आपण 30चे झालेलो आहे, आपण 20चे झालेलो आहे. तो काळ, तर काळानंतर सुद्धा परमेश्वर तुम्हाला निवडू शकतो, तुम्हाला हाक मारू शकतो, पण त्याचा आवाज ऐकण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तयार आहात का? नाही आहात. कारण आपल्याला तयार व्हायचंय. परमेश्वराचं सांगायचा मुद्दा या गोष्टीतून आहे की त्यांनी मुद्दाम का तिथे 38 वर्ष टाकलेले. विचार करा ना, का तो तिथे सांगतोय की इथं तिकडे सर्व लोक आहे. आता तिथं प्रॉब्लेम काय होत होता माहिती आहे का? आता इथं अजून एक गोष्ट आहे, इतकी सुंदर गोष्ट आहे की आता आपण एवढं सगळे बसलेलो आहे, ठीक आहे. आता आपण एवढं सगळं बसलेलो आहे. आता हे समजा ही बॉटल इथं मध्ये ठेवलेली आहे, समजा ही बॉटल आपण इथे ठेवलेली आहे. आता याच्यातून जर एकदम फास्ट व्यक्ती असेल तो पटकन घेऊन निघून जाईल, किंवा जर कदाचित मम्मीला थोडंसं पुढे जाता नाही येणार, करता नाही येणार, नाही येणार आहे की नाही. आणि एखादा व्यक्ती जर आपल्यापेक्षा जास्त मात्रा असतं त्याला घेता येणार का? नाही घेता येणार. तसं त्या व्यक्तीची अवस्था होती. त्या पाणीमध्ये जाण्यासाठी तयार भरपूर होते, पळत होते, जसं ते पाणी दिसलं तो पळत होता, पण याला पळताच येत नाही राहिलं, कारण की त्याच्याकडे पायच नाही, त्याला पळताच येत नाही राहिलं. त्याला एक मदतीची गरज लागली ना. पण त्याने हार मानली का? तो दरवेळेस ते पाणी जेव्हा बुडबुड करत होते तेव्हा तो तिथे जायचा प्रयत्न करत होता, तेव्हा तो तिथे जायचा प्रयत्न करत होता. आपण प्रयत्न करतोय का? आपण पाप करतो त्याच्यानंतर आपण त्याला पश्चाताप करतोय का?
पुन्हा 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 पाप करतो, पुन्हा पुन्हा पश्चाताप करतोय का? एकदाच सोडून देतोय का? नाही. आज आपल्याला जाणणं गरजेचं आहे की परमेश्वर आपल्याकडून काय अपेक्षित आहे, परमेश्वराला आपल्याकडून काय पाहिजे. परमेश्वराला आपल्याकडून फक्त आपलं मन पाहिजे, स्थिर मन ठेवणं. जेव्हा आपण योबाचं बघतो, योबाच्या आयुष्यात किती घटना घडली. योबाचं आयुष्य सगळं तुटलं. जे एक पीकवरती होतं तर तिथून परमेश्वराने त्याला खाली ढकलून दिलं. परीक्षा बघितली, तिची परीक्षा घेतली, पण तो पेशन्स होता त्याच्यामध्ये मनामध्ये, एकाच गोष्टीमध्ये की परमेश्वर माझ्यासोबत आहे, असू दे कसं पण असू दे. त्याच्या अंगावरती चट्टे पडले, कोडे पडले, त्याच्यावरती पूर्ण तो हे झाला. शेवटी त्याची बायको त्याला म्हणते, अरे तू काय करतोय, काय त्या देवावरती तुझा विश्वास ठेवलेला आहे, तो तर तुझ्या ऐकत पण नाही. तो म्हणला, नाही, माझ्या देवावरती विश्वास, पेशन्स. आणि त्याच्या वाट बघण्यामुळं त्याला परमेश्वराने किती दिलं, 100 पट जास्त दिलं, 100 पट जास्त त्याला आयुष्य दिलं. ज्याच्याकडे मुलं होते, मुलं डबल झाले, त्याचे गोरेढोरे डबल झाले, त्याची जागा डबल झाली. आशीर्वाद जर आपल्याला पाहिजे तर आपल्याला वेट करणं गरजेचं आहे, थांबणं गरजेचं आहे. आपण थांबतोय का? आपल्या मध्ये गडबडले, आपल्या मध्ये नाही का, फक्त पेशन्स नाही राहिलेले. आज पेशन्स ठेवणं गरजेचं. आज आपल्याला वाटतं की यार आपल्या जीवनामध्ये खरंच काहीतरी चुकीचं चालू आहे, काहीतरी वाईट चालू आहे, पण पेशन्स आहे का? त्याचे देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही पेशन्स ठेवताय का पुन्हा वापस तेच गोष्टीमध्ये फसताय? आज मी जेव्हा पेशन्स ठेवलं माझ्या लाईफमध्ये, तेव्हा परमेश्वराने मला एक नवीन जीवन दिलं, तेव्हा परमेश्वराने माझे मार्ग मोकळे केले, तेव्हा परमेश्वराने मला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढले, तेव्हा परमेश्वराने एक नवीन सुरुवात मला दिली. का? पेशन्स. तुम्ही ती वाट बघताय का नाही? पुढं आपण जेव्हा बघतो, पुढचं वचन काय सांगतं बघा. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडाव्यास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. सांगितलेलं मी, जसं तुम्हाला आता सांगितलं. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचल, घेऊन चालू लाग. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शाबत होता. ह्यावरून यहूदा त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, अशा शाबात, आज साबात आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. त्याने त्यांना उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. जेव्हा परमेश्वर आपल्याला बरं करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला त्या विश्वासात टाकतो. तेवढा विश्वास आपला परमेश्वरामध्ये आहे का? जेव्हा परमेश्वर आपल्याला सांगतो तू बरा झाला आहे, तर मग आपण ते ऐकतोय का? हा, मी बरा झालो आहे. आपण बोलतोय का? हा, मी नीट आहे, हा, मी सगळं पापातून निघालेलो आहे, हा, मी सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलेलो आहे. कारण की परमेश्वर तुमच्या कानात बोलायचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही त्याचा आवाज ऐकताय का? तो विश्वास तुमच्या मनामध्ये आहे का? जसं त्या व्यक्तीचा विश्वास होता. विश्वास, पेशन्स, प्रेम, ही गोष्टी परमेश्वराला आवडतात. ही गोष्टीच परमेश्वराच्या जवळ आपल्याला नेतात. आणि त्या व्यक्तीचा विश्वास होता. तो 38 वर्ष पापात असताना, तो 38 वर्ष त्या त्रासात असताना त्याला परमेश्वराने बरं केलं. मग आपण का मागं राहतोय? जर परमेश्वर आपल्याला बरं करायचा प्रयत्न करतोय, मग आपण का पुन्हा तिथंच फसलेलो? विचार करा ना, आपली सायकल का तुटत नाहीये? आपण ज्या सायकलमध्ये आहोत ती सायकल का तुटत नाहीये? कारण की आपला विश्वास कमी ना. कुठंतरी आपल्याला परमेश्वराचं फक्त बाहेरून आपण परमेश्वरावरती प्रेम करायचा प्रयत्न करतो. अंतःकरणाने परमेश्वराकडे येतोय का? अंतःकरणाने परमेश्वराकडे प्रार्थना करतोय का? आपलं अंतःकरण त्याच्याकडे देतोय का? जर आपण जेव्हा अंतःकरण देणार तेव्हा आपल्यासोबत ते घडणार आहे का? नाही. तुमची सायकल बदलली मग बोला, नाही तुमचा जो रुटीन आहे बदलला मग बोला. पण ते बदलणार कसं? आपलं अंतःकरणच परमेश्वराकडे नाही. आपण पेशन्स ठेवतच नाही. तो कधी कधी आपल्याला आवाज नाही देत, कधी कधी आपलं नाही ऐकत. पण त्यावेळेस सुद्धा एक एक काळ होता जेव्हा मी कोणत्या तरी त्रासात होतो, तर मी म्हटलं, यार परमेश्वर पित्या, तू माझं ऐकत काय नाही. मी प्रार्थना करतो, तळतळीने त्याच्याकडे प्रार्थना करतो, तो माझा नाही ऐकत होता. कारण की तेव्हा ती गोष्ट माझ्यासाठी योग्य होती. ते नंतर मला कळालं की नाही, परमेश्वराने काहीतरी आपल्या जीवनामध्ये केलं नाही, आपल्यासाठी ते योग्य आहे. प्लॅन्स
योजना, पण पेशन्स नाही आपल्या मध्ये. आपण आपल्या चुकामधून शिकून पुढे निघणं गरजेचं आहे आणि ती सायकल तोडणं गरजेचं. जेव्हा आपण ती सायकल तोडू तेव्हाच आपलं काहीतरी होणार. पुढे काय लिहिलेलं बघा, की त्यांनी त्याला विचारले, आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले तो कोण माणूस आहे, तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते, कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे. येशू निसटून गेला होता. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको. इथे त्याच्या पायाची चुकीच्या बद्दल परमेश्वर बोलतच नव्हता, की तू अपंग आहे त्याच्याबद्दल परमेश्वर बोलतच नव्हता. काय कन्क्लुजन दिलं तिथं बघा, मी वाचायच्या पहिलेच तुम्हाला सांगितलं की पाप करू नको. पापाचा पायाचा संबंध काय? पापाचा हात तुटलेल्या माणसाचा संबंध काय? परमेश्वर आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय की आता मी तुला बरं केलेलं ना, आता मी तुला त्या पापातून बाहेर काढलेलं ना, मग आता पुन्हा पाप करू नको. मग बघ तुझी जी सायकल आहे, जे तुझे रुटीन आहे, ती कशी नीट होणार, कशी तुला आशीर्वाद भेटणार, कशी तुला ब्लेसिंग्स भेटणार तुझ्या लाईफमध्ये. आपणच शाप आपल्याकडे ओढून घेतो, आपणच ते बंधनं बांधून ठेवतो, आपणच ती बेडी आपण आपल्या स्वतःलाच बांधून ठेवलेली आहे, सैतानाने नाही बांधून ठेवलेली. सैतान एवढा पॉवरफुल नाहीये की जो जिवंत येशूवरती ज्याचा विश्वास आहे त्याला तो बांधून ठेवणार नाहीये. आपण आपला एन्झायटी, आपण आपला टेन्शन, आपण आपल्या चिंता, आपण आपला पाप, या गोष्टीमुळेच आपण आपल्या स्वतःवरती ती बंधने बांधून ठेवलेले आहे. आणि मग आपल्याला वाटतं की आपण का आणलं, की आपण का आपल्या जीवनामध्ये असं चालू आहे, आपल्या जीवनामध्ये ब्लेसिंग्स काही नाही, आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद काही नाही, आपणच ते बांधून ठेवलेली. आणि जेव्हा ते बंधनं आपण थोडं थोडं प्रयत्न करून उघडायचं, तेव्हा आपल्याला परमेश्वराचा आवाज आहे. आणि जेव्हा परमेश्वराचा आवाज येणार तेव्हा आपल्याला कळणार की परमेश्वर आपल्याला सांगायचं काय करतो, प्रयत्न करतो. आणि जेव्हा जेव्हा बघा इथं ही स्टोरी सोडा, अजून 2-3 स्टोरी, तिथं परमेश्वर बरं केल्यानंतर म्हणतो पाप करू नको. का? कारण की तो व्यक्ती पापी होता आणि तो परमेश्वर ह्या वचनातून आपल्याला दर्शवत राहिला, आपल्याला सांगतो की तू पाप करू नको, तू पाप करू नको, मी तुला आता बाहेर काढलंय ना, मग तू बाहेरच राहा, तू पुन्हा त्या पापात पडू नको. पुढं वचन काय सांगतं बघा, त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला तेव्हा त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. करशील तर तुझे अधिक वाईट होईल. आपल्याला तिथे धमकवत नाही, परमेश्वर आपल्याला घाबरत नाही. परमेश्वर सांगतोय, मी आता तुला प्रेम केलं ना, त्या प्रेमावरती विश्वास ठेव. जर तू वापस असं करेल ना, मग किती वाईट होईल, ते जास्त वाईट होईल. आता तू निघाला, आता तू तसाच राहा. पुढे लिहिलेलं आहे, त्या माणसाने जाऊन यहूदा सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. ह्यामुळे यहुदी येशू पाठीस लागले, कारण तो शाबात दिवशी असे काम करीत असे. येशूने त्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. यामुळे तर यहुदी त्याला जीवे मारायस अधिकच खटपट करू लागले, कारण तो शाबात मोडीत असे. इतकेच नाही तर तो देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवापासून देव समान करीत असे सांगितलेले आहे. तर परमेश्वराबद्दल इथे सांगितलेले आहे. परमेश्वर स्वतःचेच रूल्स तोडत होता आणि त्याला ते आवडत होतं, कारण की त्याने रूल्स बनवलेले, शाबात त्याने बनवलेलं आहे, तिने सांगितलेलं चोरी करू नको, तिने सांगितलेले करू नको, त्याला आवडत होतं, कारण की तो स्वतः कमांडमेंटचे 10 आज्ञा तो स्वतः आहे ना. म्हणून तिथे शाबात जर तू तोडतोय त्याच्यामागे काहीतरी कारण की लोक जुना करारामध्ये जगत आहे. हा मुद्दा वेगळा, पण बोलायचा मुद्दा इकडे आपल्याला ह्या स्टोरीमधून शिकण्यासारखं आहे की बघा, पहिली गोष्ट की 38 वर्ष तो व्यक्ती तिथं थांबला. 38 वर्ष त्यांनी पेशन्स ठेवला है ना. त्यांनी वाट बघितली की कोणतरी येणार, कदाचित मला त्या पाणीमध्ये टाकणार किंवा काहीतरी करणार यार, कारण की माझ्या इथं सोबत कोणी नाही आहे मला तिथपर्यंत न्यायला. आणि इथे जेव्हा आपण एक दुसऱ्यांसोबत आहे, सार्वकालिक जीवन तर मी देऊ नाही शकत, ते तर तुम्हाला माहिती, पण जर मी तुम्हाला वचन सांगू शकतो, जर तुम्हाला ते ऐकलं, तुम्हाला ती एक मदत जर मी करायचा प्रयत्न करतो, मग तुमचं काम आहे ते पण ऐकून ते पुढं नेणं आणि दुसऱ्यांना ती मदत करणं है ना. तिथं पेशन्स, त्याच्यानंतर प्रेम आणि विश्वास
आणि मग परमेश्वर तिथं आपल्याला सांगतो की पाप करू नका. मग आज ही संधी आपल्याला इथं परमेश्वरने दिलेली आहे. आज आनंद होतो की फर्स्ट टाइम हा चर्चमध्ये बसलेला आहे. फर्स्ट टाइम कदाचित इथून भरपूर लोक काहीतरी नवीन याच्यातून शिकून जाणार आणि आपल्या जीवनामध्ये जी कमतरता होती, जी बंधनं आपण स्वतःला बांधून ठेवलेली, त्या बंधनामध्ये फसणार नाही. एक स्टोरी सांगतो तुम्हाला छोटीशी. एक ही स्टोरी कदाचित सगळ्यांना माहिती असेल, पण तरी खूप छान गोष्ट आहे की एक व्यक्ती असतो, त्याची एक बिल्डिंग असते, 3-4 फ्लोअरची ती बिल्डिंग, 3 फ्लोअरची त्याची बिल्डिंग असते नाही का. मग त्याला काय होतं, तो दरवेळेस तो रोज झोपत असतो नाही का, पण नाही का 2-3 वाजता नाही का तिथे ठकठक 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 वाजायचा. आणि ठकठक वाजला की मग काय असतं, तिथं सैतान यायचा आणि त्याला त्रास द्यायचा. 3 वाजता तो म्हणायचा, अरे तू वापस का आला, त्रास द्यायला नाही का. मग त्याला एखाद्या व्यक्तीने सांगितलं की तू एक काम कर म्हणे, असा असा एक व्यक्ती येशू, त्याला तू नाही का घरी बोलव, कदाचित नाही का सैतान येणार नाही. मग तो काय करतो, तो म्हणतो ठीक आहे येशू तू ये माझ्या घरी. येशूला म्हणतो ठीक आहे एक काम कर, तू काय कर, मी वरती जातो झोपायला, 2nd फ्लोअरवरती मी जातो, तू 1st फ्लोअरला थांब यार. हां, 1st फ्लोअरला थांब. तो म्हणतो ठीक आहे मी 1st फ्लोअरला थांबतो. तो 2nd फ्लोअरला जातो झोपायला, तो 3rd फ्लोअरला जातो, त्याचं तिकडं तिकडं. पण मग जेव्हा वापस 3 वाजता वापस ठकठक होतो, येशू आपला निवांत झोपलेला आहे, उघडायला जातो तोच व्यक्ती. तो व्यक्ती बघतो यार पुन्हा सैतान आला, पुन्हा सैतान त्याला त्रास देतो. आणि नंतर मग यार तो विचार करायला बसतो नाही का की अरे हा मला व्यक्ती त्रास का देतोय, दरवेळेस सैतान मला येऊन त्रास का देतो, आता तर येशूला पण मी बोलवलंय घरात. मग तो काय करतो, एक काम कर येशू, तू काय कर माहिती आहे, मी आता 3ऱ्या फ्लोअरवरती जातो राहायला, तू पहिला 2ऱ्या फ्लोअरवरती राहा. ठीक आहे बाबा, पहिल्या 2ऱ्या फ्लोअरवरती राहतो. पुन्हा वापिस 3 वाजता पुन्हा वापिस सैतान घरात येतो. पुन्हा सैतान घरात येतो, पुन्हा सैतान त्याला त्रास देतो. आता तो परेशान झाला की आता काय 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 करू काय. मग शेवटी त्याला असं होतं की एक काम करतो, मी काय करतो ना, हे माझं ह्या घरात माझं काही होत नाही आहे, एक काम कर येशू, हे घर जे आहे ना तुझ्या नावावरती मी करून टाकतो. तो काय करतो, पूर्ण घर त्याच्या नावावरती करून टाकतो. आणि जेव्हा तो त्याच्या नावावरती करतो, त्याच्यानंतर सैतान येतच नाही आणि सैतान निघून जातो. म्हणायचं अर्थ हे आहे की आपलं हृदयामध्ये जेव्हा आपण येशूला आणतो, तेव्हा पूर्ण मन येशूला द्या. थोडं थोडं मन नका देऊ, थोडं थोडं टाईम नका देऊ की मी रविवारच येशूला देणार, एवढंच वेळ येशूला देणार. पूर्ण अंतःकरण त्याला द्या, तेव्हाच तुमच्यामधून तो सैतान जाणार आहे. आमेन.